नमस्कार, इंडियन तडका रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण क्रिस्पी पेरी पेरी चिकन करणार आहोत। हे चिकन अगदी एकाच मसाल्याचा वापर करून आपण तयार केलेले आहे। तुम्ही बघू शकता आतून एकदम सॉफ्ट व वरून एकदम क्रिस्पी असे हे चिकन तयार झालेले आहेत। चला तर आता आपण जास्त वेळ न घालवता क्रिस्पी चिकन कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। इथे मी 250 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेले आहे। हे चिकन मी साफ करून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। इथे चिकनचे पीसेस थोडे मोठ्या साईजचे आहेत, त्यामुळे इथे मी मीडियम साईज मध्ये कट करून घेत आहे। मीडियम साईज मध्ये कट करून घेतल्यामुळे हे चिकन पटकन शिजले जाते। तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी हे चिकन कट करून घेतलेले आहे। आता हे कट केलेले चिकन आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया। हे चिकन आता आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेणार आहोत। चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथे मी स्मिथ अँड जॉन्सचा पेरी पेरी मसाला एक पाउच घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी एक अंडे घेतलेले आहे। हे चिकन आता आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। इथे आता आपण अंडे ॲड करून घेणार आहोत। इथे मी अंडे व पेरी पेरी मसाला व्यतिरिक्त कोणतेही मसाले इवन आले लसूण पेस्टचाही वापर केलेला नाहीये। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पेरी पेरी मसाल्यामध्ये मिठाचे प्रमाण बऱ्यापैकी असते, तर इथे मी मिठाचाही वापर करत नाहीये। पेरी पेरी मसाला हा थोडासा स्पायसी असतो, तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता। इथे आपले चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहे। आता आपण हे चिकन झाकण लावून एक 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। इथे मी एका प्लेटमध्ये 1 वाटी होममेड ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत। ह्या ब्रेड क्रम्सची रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आपण मॅरिनेट केलेले चिकन ब्रेड क्रम्समध्ये ॲड करून घेणार आहोत। हे ब्रेड क्रम्स आपण चिकनवरती व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहे। चिकनला ब्रेड क्रम्स व्यवस्थित कोट झाल्यामुळे चिकन वरून क्रिस्पी व आतून एकदम सॉफ्ट असे तयार होते। इथे आपले चिकन ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित कोट करून तयार झालेले आहे। सर्व चिकन मी ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित कोट करून घेतलेले आहेत। आता आपण हे चिकन डीप फ्राय करून घेणार आहोत। इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे। चिकन तळण्यासाठी हे तेल अगदी कडकडीत असे गरमच हवे। तेल जर नॉर्मल गरम असेल तर हे चिकन क्रिस्पी न होता सॉफ्ट व एकदम ऑइली असे हे चिकन तयार होईल। ह्यामध्ये आता आपण एक एक करत चिकनचे पीसेस ॲड करून घेणार आहोत। चिकन तेलामध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत। मीडियम टू हाय फ्लेमवरतीच हे चिकन आपण डीप फ्राय करून घेणार आहोत। तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर हे चिकन आपण पलटून घेणार आहोत व दोन्ही बाजूनी छान कलर चेंज होईपर्यंत हे चिकन आपण तळून घेणार आहोत। चिकन इथे दोन्ही बाजूनी छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतलेले आहे। हे चिकन भाजण्यासाठी मला 2 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। हे तळलेले चिकन आता आपण तारेच्या झाऱ्यामध्ये काढून घेणार आहोत। त्यातून पूर्णपणे आपण तेल हे निथळून घ्यायचे आहे। हे चिकन तळून झाल्यानंतर आपण एका जाळीवरती काढून घेणार आहोत। जाळीवरती काढून घेतल्यामुळे हे चिकन बराच वेळासाठी आहे असे क्रिस्पी राहते। हे चिकन थोडेसे थंड झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत व त्यावरती आपण 1 टीस्पून पेरी पेरी मसाला ॲड करून घेणार आहोत। हा मसाला ॲड करून हे चिकन छान आपण असे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपले कमी मसाल्याचा वापर करून पेरी पेरी मसाला क्रिस्पी चिकन तयार झालेला आहे। तुम्हाला जर माझ्या अशा साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर इंडियन तडका रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। थँक्यू।